चला सामना आपण सुरू करूया। विनंती असेल मानिवली टीम कॅप्टन बॅट्समन पाठवा आपण। 6 षटकांचे सामने आहेत। पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 6-6 षटकांचे होतील। कल्याण ग्रामीण मध्ये प्रथमच 6 षटकांचे सामने मॅजिकल ओव्हर। चौथे षटक जे मॅजिकल ओव्हर असणार आहे त्यामध्ये 15 प्लस धाव बनवल्या 15 किंवा 15 प्लस धाव बनवल्या तर 5 धावा ऍड होतील आणि 15 पेक्षा कमी धाव बनवल्या तर 5 धावा मायनस होतील। चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल 12 मॅनला देखील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। दोन्ही टीम कडे एक एक रिव्ह्यू असणार आहे रनआउट आणि बीमर साठी। आणि पंचांना विनंती असेल जेव्हा रिव्ह्यू घ्याल तेव्हा ऑनफील्ड जो कॉल असेल तो देखील द्यायचा आहे आपण। दोन्ही संघांना लक्षात घ्या, प्रत्येक डावामध्ये कंपल्सरी फक्त एकच रिव्ह्यू असणार आहे रनआउट आणि बीमर साठी। वेस्ट आहे वाईड बॉल किंवा LBW किंवा कॉट बिहाइंड साठी कोणत्याही प्रकारे तुम्ही रिव्ह्यूची डिमांड करू नका आणि आर्ग्युमेंट्स करू नका, अदरवाइज पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल। कोणत्याही क्षणी चेंडू फुटला, भिजला, खराब झाला, हरवला तर नवीनच बॉल देण्यात येईल। तो कमिटी चॉईस असेल बिकॉज पहिला बॉल तुम्हाला चॉईस दिला जाईल, त्यानंतर कोणती बॉल सोबत आर्ग्युमेंट आम्हाला चालणार नाही। जो बॉल तुम्हाला दिला जाईल कंपल्सरी त्याच्याने खेळावं लागेल। नो चेंजेस, नो आर्ग्युमेंट्स। आताच्या एंडने गोलंदाजी होते, त्या एंडने 3 ओव्हर होतील आणि पुढचे 3 ओव्हर समोरच्या एंडने होतील, लक्षात ठेवा। पंच एकाच एंडने गोलंदाजी होईल, ज्या एंडने आता गोलंदाजी होते 6 ओव्हर तिथूनच खेळवले जातील। ओके, एंड चेंज होणार नाही, एकाच एंडने 6 षटक पूर्ण खेळवले जातील। गणरायाला प्रथमतः वंदन करतोय। 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती, त्या गणरायाला प्रथमतः वंदन। अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत श्रीमंत योगीराजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो। वरप गावाच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतो। शेतकरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या हक्कांचे नेते दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करतोय। छत्रपती शंभूराजांना मानाचा त्रिवार मुजरा आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। क्रिकेटच्या दमदार स्पर्धेमध्ये, क्रिकेटच्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये स्वर्गीय रोहित भाई भोईर चषक 2025 मॅच इज ऑन। पहिलाच बॉल स्पर्धेतला सॉफ्ट हँड फक्त डिफेन्स केलं। षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाजी मार्कवरती आता अतुल पाटीलला आपण पाहतात। वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड प्लेयर फ्रॉम सापाड। सापाडचं नाव घेतलं की अतुल पाटील हे नाव नेहमीच प्रथमतः मुखावरती येतं बिकॉज ओव्हरऑल क्रिकेटचा विचार केला, खुल्या गटातलं क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती अतुल पाटील खेळला आणि सापाड संघासाठी ग्रामीण क्रिकेट देखील दर्जेदार अतुल पाटील खेळलेला आहे आणि अगदी नवीन खेळाडूंसहित तो आज मैदानामध्ये उतरतोय। सगळे यंग खेळाडू आहेत। रिवर्स अस्त्र बाहेर काढलं होतं,
टायमिंग चांगलं असणं फार गरजेचं आहे रिव्हर्स साठी. पॉवर प्लेचं षटक आहे पहिलं आणि पॉवर प्लेच्या षटकाला युटिलाइज करायचंय बॅट्समनला आणि सो दॅट्स वाय कुठेतरी आगळे वेगळे फटके देखील आपल्याला पाहायला मिळतात. सलग 2 डॉट. पुढचा बॉल ऑन साइडला स्विंग करतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर. लॉंग लेगला फिल्डर नाहीये. फायदा उचलला बॅट्समनने. चौकार. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र असं कुठलंच गाव नाही र जिथं आमच्या रोहित भाईचं नाव नाही र. अगदी आपण पाहिलं तर आज रोहित भाई आपल्यामध्ये नसतील पण त्यांच्या आठवणी मात्र कायम आपल्यामध्ये. आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस वाघ हरपला असं आम्ही नेहमी सांगतो जेव्हा आरबी वरप कोणत्या स्पर्धेत खेळतो. आज जरी रोहित भाई आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या आठवणी कायम आपल्यामध्ये आहेत. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला थोडी खराब फिल्डिंग. बॉल चला डीप मध्ये पॉइंटला. फिल्डर वेगाने धावतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. उचलतील आणि फेकतील. तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र सहज अंकित. 3 धावा सहज अंकित केल्या गेल्यात. सुपर रनिंग टू द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. संपूर्ण आमची टेनिस क्रिकेट .in ची टीम सज्ज आहे या स्पर्धेचं टेलिकास्ट कव्हर करण्यासाठी. त्यासोबत खरं तर कल्याण ग्रामीणचा बुलंद आवाज. जरूर ते डोंबिवलीचे असतील पण या बेल्ट मध्ये खरं तर ज्यांची मोठी मागणी आपण पाहतो आणि सातत्याने या बेल्ट मध्ये खरं तर ज्या समालोचकावरती आयोजकांनी भरपूर प्रेम दाखवलंय. रोशनजी संते सर मॅन फ्रॉम घारिवली डोंबिवली आणि डीजे तुषार मडके मॅन फ्रॉम मडकेपाडा मुरबाड बेल्ट मध्ये सारिका हॉटेलच्या क्रीडांगणावरती नेहमी बेस्ट क्वालिटी त्यांची आम्हाला मिळते आणि आज या वरपच्या स्पर्धेमध्ये त्यांची साथ आम्हाला लाभेल. स्क्वेअर विकेट कट करायचा होता. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. डॉट बॉलची समाप्ती येते. एक चौकार आलाय आणि एक तिहेरी धाव आलेली आहे. फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. गॅप मध्ये खेळलाय. मेंडुरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. फिल्डर फार वेगाने धावलाय. साईला आपण पाहतो आउटफील्ड मध्ये. बॉलला उचलेल फेकेल. तत्पूर्वी 2 धावा मिळाला. 2 टाके 1 नाही. षटक क्रमांक पहिला पूर्ण आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड. 9 धावा दाफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. मानिवली गोरगरिबांचा कैवारी हँडसम डॅशिंग होता भारी. तुझी आठवण काढतोय धीरज भोईर भाऊ राज भोईर. तुझी आठवण काढतोय धीरज भोईर भाऊ राज भोईर. कल्याण तालुक्यात 1 नंबर. कल्याण तालुक्यात 1 नंबर. होता रोहित भाई भोईर. कल्याण तालुक्यात 1 नंबर. होता रोहित भाई भोईर. मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं म्हटलं जातं. खर तर नेहमी आठवण राहील त्या व्यक्तिमत्वाची. खर तर ज्यानं मित्रांना जपलं, ज्याने समाजसेवा केली, गरिबांचा हाकेला धावणारा आमचा रोहित भाई आज जरी आमच्यात नाहीये पण त्यांच्या आठवणी मात्र कायम आहेत. आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा आम्ही भरवली आहे. दमदार स्पर्धा आहे. सप्ताह आहे खरं तर क्रिकेटचा. आपण धार्मिक सप्ताह भरपूर वेळा पाहतो पण हा आपण पाहिला तर क्रीडा सप्ताह क्रिकेटचा आपण पाहतो. एन्जॉय करणार जरूर सगळे ही क्रिकेट टुर्नामेंट.
बॉल तयार. बॉलिंग मार्क मध्ये ओव्हर नंबर 2 बंटी मडवीला आपण पाहणार आहोत. बरेचसे यंग खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. गावदेवी साफाड ऑन साइडला खेळायचा होता. नो कॉन्टॅक्ट, संपर्क हवा तसा झाला नाही. विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल डॉट. SKCC सांगोडे आणि आरबी वरप तयार राहा. वरप आहे पण राज भोईर इन ऍक्शन आहेत की नाही ना, अजून प्रॉपर ड्रेस कोड अजूनही परिधान केलेलं नाहीये, त्यामुळे प्रश्न पडलाय. वेगळं करण्याचा प्रयत्न. सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते असं म्हटलं जातं आणि तोच प्रयत्न सध्या फलंदाज करतात. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि धावसंख्या पुढे सरसावली जाईल. टीमची टोटल स्कोर मित्र आम्हाला कळवतात 10 धावा. फायनली स्कोर डबल डिजिट मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर फक्त 9 आल्या होत्या. या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती कोणती धाव नाही, त्यानंतर सिंगल. चला, वेळ फार इम्पॉर्टंट आहे. पहिल्या ओव्हरसाठी ठीक 5 मिनिटांचा वेळ घेतलाय. सो 5 षटकही तुम्हाला कंपल्सरी 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे, अन्यथा लास्ट ओव्हर मध्ये एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुमचा वाढेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आहोत बाळा एकारे सर आहेत, जतीनजी भुयार सरांना आपण पाहतोय आणि पप्पू लोखंड, येस महेश लोखंडे सरांना आपण पाहतोय. खरं तर प्रेमाने आम्ही नेहमी पप्पू लोखंडे सर म्हणत असतो, पण ही पंचांची त्रिमूर्ती, हा त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळेल. गेले कित्येक दिवस महाबळेश्वरला ते स्पर्धा कव्हर करत होते. आपल्या कल्याणमध्ये थंडी इतकी आहे तर तिथे त्यांची काय हालत झाली असेल पप्पू सर. जोरदार थंडी होती आणि आज मात्र आपण पाहतोय कल्याण ग्रामीणची स्पर्धा कव्हर करण्यासाठी तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक आहे, कारण पंचांची कामगिरी एखाद्या स्पर्धेला फार महत्वाची असते आणि ज्या प्रकारे एखादी स्पर्धा डोक्यावर उचलून धरायची असेल तर समालोचक जितका महत्वाचा असतो तितकीच त्या स्पर्धेची छबी चांगली उमटवायची असेल तर पंच देखील तुमचे चांगले असणं फार महत्वाचं. आणि ही त्रिमूर्ती पंचांची आज त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळेल. फार जबरदस्त कामगिरी आज अखंड महाराष्ट्रभर या पंचांची आपण पाहत आहोत. जळगाव असेल, नांदेड असेल, त्यानंतर दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर असेल, कल्याण डोंबिवली असेल, अंबरनाथ, भिवंडी, स्विंग अॅनमेस, डॉट बॉलची समाप्ती. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे गुरु, खरं तर या क्षेत्रामध्ये ज्यांनी अक्षरशः आम्हाला घरातून बाहेर आणून समालोचनासाठी बसवलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये, रोशनजी संते सर. डॉट बॉल येतोय. या ओव्हर मध्ये धावांची गती पूर्णपणे मंदावली आहे. धावसंख्या खुंटली, थांबली. धावसंख्येवरती पूर्ण विराम लागला. 12 धावा धावफलकावरती. पहिल्या 4 मध्ये फक्त 2 खर्च केल्यात गोलंदाज बंटी मडवीनं. मडवी पुढचा बॉल. खराब चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये, वाईड इज लॉंग ऑन. फिल्डर तैनात, पवन टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. लागणारा धक्का पहिला मानिवलीला 12 वर. क्या बाज आहे. जबरदस्त संगीत आपण ऐकतोय. ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा दमदार आयोजित केली आहे. खर तर त्या व्यक्तिमत्वाचं संगीत आपण डीजे श्रावणी अँड पूर्वा लाईट इव्हेंटच्या माध्यमातून ऐकतोय. अतुल वारगडे येतो मैदानाच्या आतमध्ये. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवसाचं खरं तर गिफ्ट दिलंय त्या पॉइंटच्या फिल्डरने. शॉर्ट पॉइंटला यशला आपण पाहिलं. यशने बर्थडे गिफ्ट दिलेलं अतुलला. कॅच ड्रॉप केलेली अतुलची. सांगितलं वाढदिवस आहे सो एक संधी तुम्हाला आम्ही देतोय. जणू काय असंच घडलंय
या क्रीडांगणावरती जीवनदान मिळालंय अतुलला आणि अतुलला आपण वाढदिवसाच्या भरपूर सारा शुभेच्छा देऊया संपूर्ण आरबी वरप आणि आमचा कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं अतुल वारगडेला वाढदिवसाच्या भरपूर सारा शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एकविराची आणि प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, असाच खेळ तुमचा बहरत राहो आणि मानिवली संघासाठी दमदार प्रदर्शन आता आणि यापुढे भविष्यात देखील तुमचं राहो हीच आपण प्रार्थना करूया. भरपूर सारा शुभेच्छा देऊया. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात मानिवली. स्वर्गीय गेलेल्या वरकावाचा रोहित भोईर भाईचा, स्वर्गीय गेलेल्या वरकावाचा रोहित भोईर भाईचा. चला यापुढील सामना असेल यजमान विपक्ष पाहुणे RB11 वरप आणि SKCC सांगोडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पाठची आहे जतीन सर. अगदी आपण पाहिलं तर LBW साठी पंचांना फार हेडेक असं आपण म्हणतो, बिकॉज जेव्हा प्रेक्षक लाईव्हला बघतात किंवा एखादा खेळाडू तो डिसिजन झाल्याच्या नंतर लाईव्हला बघतो, तो स्लो मोशन करून 100 वेळा मागे पुढे करून अल्ट्रा स्लो मोशन लावून झूम करून प्रत्येक अँगलने बघतो, पण पंचांना विदिन फ्रॅक्शन अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो डिसिजन द्यावा लागतो. पंचांकडे वेळ नसतो कधी. बऱ्याचदा पंचांवरती टीका होतात, बऱ्याचदा बाहेरून प्रेक्षक किंवा मॅच संपल्यानंतर खेळाडू म्हणतात अरे काय डिसिजन हा दिला तुम्ही, काय हे घडलं, का असं झालं. पण तुम्ही बघता त्यावेळेस तुमच्याकडे वेळ भरपूर असतो, तेव्हा तुम्ही 100दा मागे करता, पुढे करता, झूम करता, स्लो करता. पण पंचांना ऑनफिल्ड पप्पू सर ती गोष्ट जर अवेलेबल करून दिली तर डिसिजन चुकणारच नाही. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्यांना तो डिसिजन द्यावा लागतो आणि त्यावेळेस प्रथम निदर्शन अगदी त्यांच्या पहिल्या नजरेत जे त्यांना दिसतात तो डिसिजन ते देत असतात. कोणी जिंको किंवा कोणी हारो, पंचांना याचा काही बेनिफिट नाहीये. पंचांना त्याने काही फायदा होणार नाही किंवा त्यांना कोणता आर्थिक मदत मिळणार नाही त्या गोष्टीने. पण बऱ्याचदा अंपायर्स वरती देखील टीका केल्या जातात, किंवा कुठेतरी थांबायला हव्यात. कारण या रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका पार पाडत असताना योग्य ॲक्युरेट डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ते नेहमी कार्य करत असतात. धावा झाल्यात 16. पुढचा बॉल कट करतोय, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप थोडं दूर, रन मिळेल आता. येस डेफिनेटली ओव्हर थ्रोची रन मिळेल. गरज नव्हती या थ्रोची आणि अतुल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती सेकंड स्पेल मध्ये. यापूर्वी देखील मी उल्लेख केला अतुल पाटील खुल्या गटातलं क्रिकेट चांगलं खेळलाय, त्याच्याकडे अनुभव आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये नेहमी त्याचा दमदार प्रदर्शन आम्ही पाहिलंय. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर बराचदा कल्याण पश्चिम परिसरामध्ये प्रीमियर लीग फॉर्मॅट जेव्हा होतो तेव्हा बऱ्याचशा पॅकर्सची पहिली पसंती राहिला अतुल. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम आदरणीय राजेशजी भोईर आणि राकेशजी भोईर आणि अश्विनजी भोईर साहेबांचं नुकतंच आपल्या मंचावरती आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. या आमच्या त्रिवेणी संगमाचं, या त्रिमूर्तीचं आमच्या मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला अतुल, स्टॉपवॉच सुरू आहे, लक्षात ठेवा. सापाड अतुल बरेच यंग खेळाडू आहे, मान्य आहे फिल्डिंग साठी थोडा वेळ लागेल, पण 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत पहिल्या सगळ्या संघांच्या. सो रिक्वेस्ट आहे. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये आला, फंबल होतात फिल्डर, अजूनही बॉल कलेक्ट केला नाहीये. अखेर बराच कालावधीनंतर बॉलला उचलला. तत्पूर्वी 1 रन मात्र मिळेल सहज. बांधून ठेवलंय यापूर्वी अतुल पाटील, त्यानंतर बंटी मडवी, पुन्हा अतुल पाटील. धावांची गती ती वाढू दिली नाही आणि हे बेनिफिट सापाड संघाला राहील सेकंड इनिंग मध्ये. वडवलीच्या स्पर्धेमध्ये देखील 2 दिवस सलग समालोचन केलं तेव्हा एक गोष्ट निदर्शनास आली की त्या विकेटवरती खरं तर चेस करणं फार कठीण होतं. त्या विकेटने बॉलर्सला चांगली साथ दिली.
पण इथे कॉन्क्रीट विकेट आहे. या विकेटचा अनुमान लावणं फार कठीण आहे. कधी ही खेळपट्टी कोणाला साथ देईल फार कठीण आहे सांगणं. बिकॉज मातीने शेणाने सारवलेली विकेट ही नेहमी गोलंदाजांसाठी नंदनवन असते, लाभदायक ठरते. पण कॉन्क्रीट विकेट जर आपण पाहिलं बहुतांश वेळी इथे अनुमान लावणं फार कठीण. ऑनसाइडला फटका खेळला गेलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये मिड विकेट आहे. सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगल पुढे 21. ओव्हर नंबर 3 चा खेळ झाला पूर्ण. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 21. 21 धावा दाखल कव्हर. नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जाय. रोहित भाई कनक नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जाय. असा होता होतो वनम्या त्याचे करोड झाले तुझ्या. 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 थँक यू सो मच डीजे मास्टर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय संतोष पाटील साहेबांना विनंती असतील आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. खूप मोठ्या संख्येने ते मान्यवर उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. संतोष दादा पाटील आपण या व्यासपीठावरती. बॉल तयार. ऑनसाला खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोर दी विकेट साठी अपील केली होती. लेग बायच्या स्वरूपात या 4 धावा चौकार आलाय. येस ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे आपण पाहत आहोत गुड डिसिजन. चांगला निर्णय पंचाचा. मिसिंग लेग स्टंप इम्पॅक्ट आउटसाइड लेग. चांगला निर्णय आणि योग्य निर्णय मी म्हणेन. बिकॉज कॅमेरा अँगल अगदी स्ट्रेट आहे आणि मी मंडप डेकोरेटरचं खरतर मनापासून आभार व्यक्त करतोय की ज्यांनी फार सुंदर हाईट दिली आहे आणि अगदी आमचे कॅमेरामॅन प्रॉपरली तिथून सगळ्या गोष्टी कव्हर करू शकतात. अशी हाईट प्रत्येक टुर्नामेंट मध्ये मिळाली तर लाईव्ह टीम अगदी भन्नाट प्रदर्शन करेल. बऱ्याचदा काही तांत्रिक अडचणी खरतर या टेक्निकल गोष्टी आहेत यामध्ये कधीही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. कोणताही लाईव्ह स्ट्रीमर किंवा कोणताही टेक्निकल एक्सपर्ट जो आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये असतो तो जाणून बुजून कोणती गोष्ट कधी करत नाही. चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, भिजला, फुटला, खराब झाला तर त्या जागी कंपल्सरी नवीन बॉल देण्यात येईल. तो पहिला चेंडू असो अथवा शेवटचा.
षटक क्रमांक 4 मॅजिकल ओव्हर आपण पाहतोय. डबल ट्रबल. 15 झाल्या तर 5 धावा एक्स्ट्रा मिळतील, पण झाल्या नाहीत तर 5 धावा मायनसही होतील. आणि इथे फ्रेश गोलंदाज वापरणं तुमचं गरजेचं आहे. या 4थ्या षटकामध्ये तुम्हाला फ्रेश बॉलर वापरायचा ज्याने पहिल्या 3 मध्ये कोणती ओव्हर टाकली नाही. तर हे नियम देखील तुम्हाला जाणून घेणं फार गरजेचं आहे. मॅजिकल ओव्हर आणि मॅजिकल स्पेल देखील. काय केलं विकेट किपरने. सुदैवाने मागे बॅकअप होतो, अन्यथा धावा देखील मिळाल्या असताना विकेट मिळाली नसती. पण सुदैवाने बॅकअप होतं. बॉल अडवला गेला, डायरेक्ट हिट झाला आणि रनआउटच्या स्वरूपात लागणारा हा धक्का दुसरा बॅटिंग करताना मानिवलीला. मानायची सारी लोकही भारी, मनी कुठलाच भेद भावना. मानायची सारी लोकही भारी, मनी कुठलाच भेद भावना. तालुक्यात असं कुठलं गाव नाही, तिथं रोहित बाई भोईरचं नाव नाही. कल्याण तालुक्यात असं कुठलं गाव नाही, तिथं रोहित बाई भोईरचं नाव नाही. तालुक्यात असं कुठलं गाव. क्या बात आहे. साऊंड क्वालिटी दमदार आपण ऐकत आहोत. या दरम्यान फटका दमदार आपल्याला पाहायला मिळाला. वाऱ्याची साथ मिळाली फलंदाजाला. विथ द विंड एंड द क्राउड इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. या दरम्यान आणखी एक दमदार हिट आपल्याला पाहायला मिळेल. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. इट्स अ पॉवर पॅक्ट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. आणि या ओव्हर मध्ये आता 15 धावा करायचा होता खरं तर. वेळ प्रसंग डीजे थांबा. थांबा जराची टोटल ऍड करून आम्ही तुम्हाला सांगू. तर बघा नियमानुसार 4थं षटक हे मॅजिकल ओव्हर होतं. त्यामध्ये 17 धावा आलेल्या आहेत. 15 केल्या तर +5 होत्या आणि 15 केल्या नाही तर -5 होत्या. सो आता 17 झालेल्या आहेत, त्यामध्ये +5 आम्ही ऍड करतोय. सो या ओव्हर मध्ये धावा ऑल ओव्हर जर आपण पाहिलं तर 22 होतील आणि 4 ओव्हर नंतर टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती 43-43. मॅजिकल ओव्हरच्या 5 रन ऍड करून 43 झालेल्या आहेत. लक्षात ठेवा. तुमच्या दोन्ही टीमच्या 12 पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. त्यांना या गोष्टी समजवण्यात आलेल्या आहेत, त्यांचा होकार आलेला आहे आणि 43 धावा. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी तयार राहा. साईका दिवाना सांगोडे आणि आरबी वरप, रोहित भाई भोई प्रतिष्ठान वरप आणि साईका दिवाना सांगोडे आमची संपूर्ण लाईव्हची टीम अगदी आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमच्या सोबत सुनील पवार, ऑफिशियल कॅमेरामॅन आदत वासरू, श्रेयसला आपण पाहतोय आणि त्यासोबत विशालला आपण पाहत आहोत.
बॉलिंग मार्कवरती आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बंटी मडवी सेकंड स्पेल मध्ये आलाय. फर्स्ट मॅच आहे, तुम्हाला 2 गोलंदाजांना 2 षटकं तुम्ही देऊ शकता आणि आता बंटी मडवीला इन्व्हाइट केलं बिकॉज बंटी मडवी पहिल्या स्पेल मध्ये जेव्हा आला होता मला वाटतं फक्त 4 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं आणि आय थिंक एक विकेट देखील त्याने मिळवली होती. सो त्याला इन्व्हाइट केले गेले. अतुलने चांगला डिसिजन घेतलाय. लिडरशिप देखील फार इम्पॉर्टंट असते. कॅप्टन्सी फार मॅटर करते. ओव्हर द लॉंग ऑफ खेळायचा एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर होते, त्यांचा हवा कॅचा बाहेर. आता मात्र चौकार षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. या डावातला आलाय 3रा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे 49 49. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जी धावांची गती थांबली होती, खुंटली होती, अगदी धावांवरती पूर्णविराम लावला होता, तिथून मात्र आता आपण पाहतोय धावसंख्या टॉप गिअर वरती पुढे सरसावत असताना सध्या बॅटिंग दमदार आहे. राजेश गायकरनं मारलाय मडवीच्या विरोधात. स्टँड अँड डिस्पॅच बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा दुसरा धमाका. मॅच या दरम्यान आदरणीय कृष्णा कुर्ले आणि पपया भोईर साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठ गजबजलं या मान्यवरांच्या उपस्थितीने. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत क्रिकेटच्या दमदार स्पर्धेमध्ये. मडवी बॉलिंग मार्क वरती वळतो. सलग 2 सिक्सर. वेट केलंय, थोडं थांबलाय, तो दबाव आहे, तो मेंटली प्रेशर क्रिएट केला बॅट्समनने बिकॉज 2 बॉलवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. एक बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग वरून खेळला आणि समोर वाईडिश लॉंग ऑफ किंवा एक्स्ट्रा कव्हर रिजन तुम्ही म्हणू शकता, तिथे हा फटका एक्झिक्यूट केला. 2 षटकार सलगचे आलेले आहेत. आरबी वरप संघाचे खेळाडू आता एक होऊन सज्ज होत आहेत. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फिल्डर दरम्यान तैनात आहे. अनुमान चुकलाय फिल्डरचा. खराब फिल्डिंग मी तर म्हणेन बिकॉज जजमेंट तिकडे त्या फिल्डरला मिळालं नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडिश लॉंग ऑफ पलीकडे चौकार. खराब फिल्डिंग बॉल आता मागे चला. फायदा मिळेल बॅट्समनला. धावसंख्या तब्बल 62 वरती 62 बिकॉज यापूर्वीच्या ओव्हरमध्ये आय थिंक 17 आल्या +5 मिळाल्या आणि या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत जवळपास आपण पाहिलं तर 19 धावा आलेल्या आहेत. भरपूर महागडे दोन्ही षटकार राहिलेत. मुकेश गायकरला आपण पाहतो, एक दमदार खेळाडू आहे. अगदी कल्याण ग्रामीणचं क्रिकेट हायलाइट त्याने केलं. कल्याण ग्रामीण मधून
क्रिकेटवरती जेव्हा प्रश्न विचारले जात होते त्या प्रश्नांची उत्तरे जाऊन त्या खेळाडूने दिली. कल्याण तालुका प्रीमियर लीग नुकतीच पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा प्रबळ दावेदार तो राहिला. कल्याण ग्रामीण मधून खेळत असताना नेहमीच त्याने मुरबाड तालुक्याचं देखील नाव भरपूर केलं. मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटायचं की मुकेश गायकर मुरबाडला बिलॉंग करतो, पण कल्याण ग्रामीणचा हा खेळाडू अगदी आपण पाहतोय मानिवली गावाला बिलॉंग करणारा आज या स्पर्धेमध्ये काय दमदार बॅटिंग करतोय मुकेश गायकर. स्ट्रायकिंग इनवर स्वप्नाने खेळला फटका. यावेळेस सेन्सिबल अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. मोठे फटके आल्याच्या नंतर रिस्क घ्यायची नाहीये कोणती फलंदाजांना, पण फिल्डिंग भरपूर खराब आपल्याला तिकडे पाहायला मिळाली. पुन्हा बेनिफिट मिळतोय. धावसंख्या 64 वरती 5 षटका जागा पूर्ण झाला. 64 लॉस ऑफ 2. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज हिमेश वरती असणार आहे. हिमेश सज्ज होता गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 6 आणि अंतिम षटक. ऑन साइडला वळवलाय. फटका चांगला डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉल उचलतात फेकतात. तत्पूर्वी 1 रन मिळेल. मुकेश गायकरने जबाबदारीने खेळ दाखवला. सेन्सिबल अप्रोच मुकेश गायकरचा आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये थोडा शांत तो होता, पण त्यानंतर त्यांना देखील दाखवून दिलं शांत राहिलो काही काळ मैदानाच्या आतमध्ये, म्हणून मी काही संत नाही. आणि तो अटॅकिंग बाणा त्याचा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. फार जबरदस्त षटकार चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. नुकताच यापूर्वी देखील मी उल्लेख केला की कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा प्रबळ दावेदार तो होता. त्याने स्वतःची दावेदारी तिथे पेश केली आणि ती सिरीज मिळवली. इलेक्ट्रिक स्कूटी याच क्रीडांगणावरती नाईटच्या स्पर्धेमध्ये मला आठवतंय महेश पाटील खिडकाळीला इलेक्ट्रिक स्कूटी मिळाली होती ऑन साइडला. एकदा का मुकेश गायकर पेटला त्याला थांबवणं फार कठीण आहे. आग लावतोय मैदानाच्या आतमध्ये मुकेश गायकरचा बॅटमधून आणखीन एक षटकार. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. पॉवर पॅकेट धावांचा विचार केला तर आता धावफलक 71 वरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लॉट मध्ये होता. अक्षरशः क्रीडांगणावरती आग लावतो आता मुकेश गायकर त्याचा बॅटिंगने. पहिल्याच मॅच मध्ये 3 ओव्हर नंतर अवघ्या आपण पाहिलं तर 9, 4 आणि 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर जो अटॅकिंग बाणा आपल्याला पाहायला मिळाला 4थ्या ओव्हरमध्ये जी धावांची वसुली सुरू केली ती आता काही थांबायचं नाव घेत नाहीये. जशी स्ट्राईक मुकेशला मिळते तसा तो मोठे फटके खेळतोय. वारंवार पॉपिंग क्रिशच्या आत जाऊन मोठे फटके खेळतोय. आता यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 मिळू शकतात बिकॉज फिल्डर जवळ नाहीये. मुकेश धावला 2 मिळतील देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 रन मिळतात. धावसंख्या 73 73 वरती. स्टील 3 टू गो. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बहुत यार
फुल टॉस होता, पाठवला यावेळेस मिड विकेट हवा यात्रेवरती. गायकर काही थांबायचं नाव घेत नाहीये. मुकेश मार रहा है भाई, अब मानिवली गांव में जाके ढिंडोरा पिटवा दो. मुकेश मार रहा है मिड विकेट पलीकडे षटकार. इंडिव्हिज्युअल पाहिलं तर मुकेश 36 वरती फलंदाजी करतोय. आरबी वरप संघ आपण कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साइडला यायचंय. आरबी वरप आणि सायका दिवाना सांगोडे आणि आरबी वरप कॅप्टन देखील आपण रिपोर्टिंग करा. मुकेश जिस दिन मैदान पर खड़ा सबसे बड़ा, अक्सर ये कहा जाता है, अगदी हे नेहमी आपण सांगतो की जेव्हा जेव्हा मानिवली संघाला गरज असते तेव्हा तेव्हा तारण हारतो बनतो. सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये शांत होता, त्यानंतर अटॅकिंग बाणा. प्रतीक 11 या नावानं आज मानिवली संघ या क्रीडांगणावरती खेळतोय. साईडला किरेक लांबीवरती धावा ठेवाव्या लागतील राजला पुढच्या वर्षी असं वाटतंय, बिकॉज मैदानाचा दुप्पट लांब. ये छक्का नाही मेरे भाई, 8 लगाया मुकेश ने. मुकेशला नक्की टेनिस बॉलच दिसतोय का की दिसतोय फुटबॉल? कारण प्रत्येक बॉल ज्या प्रकारे तो मारतोय अशक्य आहे. वॉट बॅटिंग. एक चेंडू शिल्लक आहे, धावा झाला तब्बल 86. 42 वर तो बॅटिंग करतोय. हार्डली 48 बनू शकतात. अर्धशतक थोडं कठीण आहे. 16 बॉल 42 धावा. वॉट बॅटिंग. दुसऱ्या बाजूला राजचं कौतुक करावं लागेल. 5 बॉल 20 त्याने देखील बनवलं. राजेश बघा विसरून चालणार नाहीये. स्विंग अँड मिस. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल 22च्या स्वरूपात मिळाली. एक धाव. षटक क्रमांक 6 पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट सेशन. पहिल्या सत्राचा खेळ संपला. डाव संपला. पहिल्या 87 झाल्यात. 88चं मोठं टार्गेट, ज्यामध्ये मुकेश गायकरचं बहुमूल्य योगदान राहिलं ते 42 धावांचं. राजेशने बनवल्या धावा त्या आय थिंक 20. आणि चला टॉससाठी. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक साईका दिवाना सांगोडे आणि त्यांना फाईट करेल चेतन येत आहेत टॉस साठी. चेतन या आपण. आणि आरबी 11 वरप राज भोईर अँड कंपनी. टॉस करूया आपण. मान्यवर इथे उपस्थित आहेत. राजेश भोईर आणि अश्विन भोईर आणि निलेश दादा कोंगेरे साहेबांना विनंती असेल आपण यापुढे. सहा षटकांचा सामना असेल. दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही कॅप्टन येत आहेत. यजमान विपक्ष पाहुणे. हा सामना साईका दिवाना सांगोडे आणि आरबी 11 वरप. हेड असं कॉल आहे आलेला आहे. हेड. टॉस जिंकलेला आहे. साईका दिवाना सांगोडे या टीमने टॉस जिंकलाय. चेतन टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग. 6 षटकांचा सामना आहे. कल्याण ग्रामीण मध्ये प्रथमच 6 षटकांचे सामने. कसं वाटतंय? आमच्यासाठी नवीन आहे, मजा येईल खेळायला. क्या बात आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? दरवर्षी ही स्पर्धा अतिशय थाटामाटामध्ये होते. या वर्षी 8वं वर्ष आहे. अविरतपणे ही स्पर्धा सुरू आहे. रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन चांगलं आहे. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलेला आहे साईका दिवाना सांगोडे या टीमने. त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे आरबी 11 वरप या संघाला या पुढीलच्या मॅच मध्ये. शेठ कोंगेरे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती.
आपला विशेष सन्मान केला जाईल. आदरणीय निलेश शेठ कोंगेरे साहेबांना विनंती आहे. थँक्यू सो मच. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला. खेळाच्या पहिल्या इनिंग मध्ये मुकेश गायकरने खूप चांगली बॅटिंग केली. मुकेश बाहेर, पंचांचा इशारा येतोय, चौकार. सामने 5 षटकांचे होतील. चौकार आलाय. रोहित गायकर फुल टॉस इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सापाड संघ इन ऍक्शन मध्ये आहे. अतुल पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. गावदेवी सापाड या टीम समोर 88 धावांचं लक्ष आहे. रोहित गायकरने कल्याण तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवली होती. तोच रोहित गायकर आपण पाहतोय. अपकमिंग टॅलेंट आहे. प्रतीक 11 मानिवली या टीमच्या माध्यमातून. मुकेश चर्चा करतायत रोहित यांच्याशी, कारण की बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. सूरज मडवी ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. 1च धाव मिळेल, परंतु दुसऱ्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग. फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिळतील चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. स्वर्गीय
रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. हाफ ट्रॅकर हा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत उपस्थित. एक पहिलं षटक सुरू आहे. रोहित गायकर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत या षटकामध्ये. मानिवली संघ इन्फॉर्म संघ आहे. याच मैदानावरती आई गावदेवी चषक झालं होतं या सीझन मध्ये. नयन धुमाळ यांच्या माध्यमातून त्या आई गावदेवी चषकाचा चॅम्पियन संघ होता आणि मॅन ऑफ द सिरीज होते मुकेश गायकर. याही मॅच मध्ये राज खूप चांगली बॅटिंग मुकेशने केली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. टॅप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. अजूनही गरज आहे. राजेश गायकर येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन द टॉस खेळत आहेत. इनफिल्डच्या वरून स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या दिशेने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतो आहे, परंतु हा चेंडू अडवलेला आहे फिल्डरने. फिल्डर होते डीप मध्ये भूषण गायकर. भूषण गायकरने आपल्या टीमसाठी नक्कीच या 2 धावा वाचवलेल्या आहेत. असं वाटलं असेल अतुल पाटीलला की हा चेंडू चौकार जाईल, परंतु चांगली फिल्डिंग नक्कीच भूषण गायकरने केली आहे. सीमा रेषेवरती मिळतील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा धावसंख्या. 2 पुढे जाईल 14. ऑन साइडला खेळतात. क्रॉस बॉडी स्ट्रोक. मिड ऑनला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. लागतोय पहिला धक्का. गावदेवी सापाड या संघाला 14 या धावसंख्येवरती धावबादच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. सूरज मडवी बॅक टू द पवेलियन. जी मडके यांच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपण ऐकतोय या सकाळच्या सत्रामध्ये, या दुपारच्या सत्रामध्ये. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेला सापाड संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर सापाड चषकाचा कालावधी आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या मान्यतेनुसार आदरणीय अधिक पाटील आणि पिंटू शेठ पाटील A1 जोडीच्या वतीने A1 आयोजन सापाड चषकाचं पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक. आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच विशेष आकर्षण म्हणजे 12 मॅनला जे 4 संघ क्वालिफाय होतील त्या संघातील 12 मॅनला 4 सायकल
स्विच हिट करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसरी धाव देखील पूर्ण होईल का पाहावं लागेल. काय घडले या चेंडूवरती. डायरेक्ट हिट झालेला आहे आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. चेक करूया आपण. सॉफ्ट सिग्नल पंच. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सापाट चषकाची चर्चा आपण करत होतो. त्या स्पर्धेमध्ये जे 4 संघ क्वालिफाय होतील त्या 4 संघांच्या 12 मॅनला स्पोर्ट्स सायकल आहे. जेवढे समालोचक जेवढे पंच त्यामध्ये कॉमेंट्री किंवा पंचगिरी करतील त्या सर्वांसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. त्यानंतर YouTube लाईव्ह टीम, डीजे मास्टर, ऑफिशियल गुणलेखक त्यांच्यासाठी देखील स्पोर्ट्स सायकल. मागच्या वर्षी कूलर होत्या. एकूण 15 कूलर, यावर्षी 15 सायकल आहेत. OUT फलंदाज झाल्या बाद. मास्टर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय हरेश पाटील आणि रुपेश भोपी साहेबांचं आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय गणेश दादा पालवे यांचं देखील आगमन होत आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत. दादा वेलकम, स्वागत आहे. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी हरेश दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. गावदेवी सापाड या टीम साठी सुवर्ण संधी. धावसंख्या आहे 16. हाफ ट्रॅकर आहे. पुल करतात. गॅप मधून चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. काय फिल्डिंग होते, काय फिल्डिंग होतीये. प्रतीक 11 मानिवली या टीमच्या माध्यमातून फिल्डिंगचा दर्जा उंचावलेला आहे. फिल्डिंगचं स्टँडर्ड आपण पाहतोय सेट केलेला आहे या मॅच मध्ये. मानिवली या संघाने मुकेश गायकर यांचा संघ आपण पाहतोय. प्रतीक 11 मानिवली संघ आणि मानिवली संघाला कॅप आपण पाहतोय. सुखदेव गायकर यांच्या माध्यमातून संपूर्ण संघाला कॅप आलेले आहेत. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानेन प्रतीक 11 मानिवली या टीम कडून, कारण की या सीझन साठी त्यांच्या माध्यमातून कॅप त्यांना आलेले आहेत. ऑन साइडला लॉफ केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थँक यू सो मच. रोहित भाई भोईर यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावदेवी सापाड या टीमची 22. लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 22 ही धावसंख्या आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 66 धावांची गरज आहे या मॅच मध्ये गावदेवी सापाड या टीमला.
रोहित गायकर येत आहे सेकंड स्पेल मध्ये या तिसऱ्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकरा चेंडू लाईन चुकीची आहे सांगत असताना पंच व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. मिस्टामिंग आहे. झेलची शक्यता असेल तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये. विशाल गायकरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. काय गोलंदाजी करतायत. धावसंख्या आहे 23. जितिकेश गायकर येत आहेत नवीन फलंदाज. गायकर वर्सेस गायकर हे बॅटल तुम्ही पाहू शकाल या षटकामध्ये. रोहित गायकर फार कमी कालावधीमध्ये फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. या मानिवली संघाच्या माध्यमातून रोहित गायकरने कल्याण तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. RB 11 वरप संघ इन ऍक्शन मध्ये असेल. या पुढच्या सामन्यामध्ये यजमान विपक्ष पाहुणे गोलंदाज रोहित. यॉर्कर चेंडू आहे आणि फिल्डिंग बघा आज फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 24. धावसंख्या 24. बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग झेलची शक्यता. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. प्रयत्न खूप चांगले केलेत. मिळतेल्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 26. ऑन साइडला हुक करतायत. पाठवलाय लॉंग लेग रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. रोहित पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. मिस्टामिंग स्ट्रोक. डीप मधून फिल्डर येतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा.
धावसंख्या 2 पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट 88 धावांचा आहे. या मॅच मध्ये मोठे फटके मारावे लागतील. साहिल म्हात्रे यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. अलिबाग रिटर्न. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 56 या मॅच मध्ये. पाणी घेऊन जा. 12 मॅनला ही विनंती असेल. चला, सन्मान देखील आपण करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मान्यवर इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन आजचा पहिला दिवस आणि मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. आपल्या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचे इथे आपण सन्मान करूया. महेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण काही सन्मान आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. चला, व्यासपीठावरती मान्यवरांचे इथे आपण सन्मान करूया. आनंद शेठ बनकरी साहेब उपस्थित आहेत. कांबा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आनंद शेठ बनकरी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती महेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. 18 चेंडू बनवायच्या धावा 56 या मॅच मध्ये. मॅजिकल ओव्हर. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मुकेश गायकर येत आहेत. या षटकामध्ये 15 किंवा 15 प्लस धाव बनवल्या तर 5 धावा नक्कीच प्लस होतील आणि 15 पेक्षा कमी धाव बनवल्या तर 5 धावा मायनस होतील. जर या षटकामध्ये 15 धाव बनवल्या तर नक्कीच धावा प्लस होतील 5. त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक होईल गावदेवी सापाड या टीमचं. आदरणीय राजेश भोईर आपल्या मंचावरती विराजमान आहेत. त्यांचा देखील सन्मान आपला अतिथी मंचावरती आपण पार पाडतो. मी विनंती करेन अमित दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. आदरणीय अश्विनजी भोईर साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. अश्विनजी भोईर दादांचा सन्मान आपल्या मंचावरती करतोय. महेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण पार पाडत आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित मान सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. आदरणीय राकेश भोईर दादा देखील विनंती असेल की आपण या आपल्या देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आम्ही त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत.
सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीने आभार आणि आदरणीय अतुलजी कुर्ले यांना देखील विनंती की आपण देखील या. आदरणीय अतुलजी कुर्ले यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीने आपण पार पाडतोय आणि चला लगेच आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळण्यापूर्वी सुधीरजी त्रिलोटकर यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडूयात. महेश दत्त भोईर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण पाहतोय. आमचे मॅनेजमेंट मेंबर आहेत, मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच आपण वळतोय सामन्याच्या धावत्या वर्णनाकडे. ऐकू आवाज रोशनजी संदेश सरांचा. सपोर्ट यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धावसंख्या आहे आपण पाहू शकाल 42 धावा. 3 चेंडूंमध्ये या मॅजिकल ओव्हर मध्ये 10 बनवलेले आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथून 5 धावा बनवावे लागतील कमीत कमी सापाड या टीमला. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. बाळा इकारे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. जतीन भुयाल सर आहेत. बघा रिव्ह्यू नाहीये व्हाईट बॉल साठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे गावदेवी सापाड या टीमचा. बाळा इकारे सर आणि जतीन भुयाल सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. तिसरे पंच आदरणीय पप्पू लोखंडे सर आणि आमच्या सोबत नक्कीच मंगल लोखंडे देखील आहेत आमचे ऑफिशियल गुणलेखक. बॅटच्या आतली कडा आहे. धाव गटाचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत मुकेश गायकर. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावा बनवायचे आहेत या मॅजिकल ओव्हर मध्ये अथवा 5 धावा मायनस होतील. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार आणि या मॅजिकल ओव्हर मध्ये 15 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अजूनही 1 चेंडू शिल्लक. सर्व मान्यवरांचं मी विशेष आभार मानेन. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. नक्कीच आनंद शेठ बनकरी साहेब, अतुलजी कुर्ले साहेब, अमितजी देशमुख साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 48 धावा. फुल टॉस चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि आलाय हा डॉट बॉल. एकूण धाव बनवले या मॅजिकल ओव्हर मध्ये 16. 5 धावा आपण ऍड करूया. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 53 धावा धावफलकावरती. बनवायच्या धावा 88 या मॅच मध्ये. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे आई गावदेवी सापाड या टीमला. 12 चेंडू बनवायच्या धावा 35. मॅच 12 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी गावदेवी सापाड या संघाला.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अपील करतायत LBW ची. अपील फेटाळली पंचांनी. राजेश गायकर आलेले आहेत. जेव्हा जेव्हा LBW ची अपील होते तेव्हा प्रामुख्याने 4 गोष्टी पंच विचार करतात. पिचिंग, इम्पॅक्ट, हिटिंग आणि बॅटची कट आहे की नाही, या 4 गोष्टी प्रामुख्याने नक्कीच विचारल्या जातात आणि तेच पाहिलं पंचांनी. ऑफिशियल पंच आपण पाहतोय जतीन भुयाल सर आहेत मेन पंच आणि स्क्वेअर लेगचे पंच बाळा इकारे सर आहेत. धावसंख्या 54, 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हाफ ट्रॅकर आहे चेंडू, यष्टांवरून चेंडू ट्रॅव्हल होते हेच पाहिलं पंचांनी. डॉट बॉल. नाराज आहेत जे नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत. बंटी नाराज आहेत की हा चेंडू तू मारायला हवा होता. बंटी मडवी आणि जितिकेश गायकर ही जोडी आहे. ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. मुकेश गायकर आहेत. चांगली फिल्डिंग, धावबाची संधी. सुरक्षित पॉपिंग रेज मध्ये पोहोचलेत. मिळतीला चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 9 चेंडू शिल्लक, 32 धावांची अजूनही गरज आहे. चौकार षटकार मारावे लागतील. आई गावदेवी सापाड या संघाला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. मिठी 1 धाव्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. धावबाची संधी आणि विकेट. चतुर चालाक फिल्डर विकेट मिळवली आहे नाही का. पवन आउट नाहीयेत. पवन भोईर आले होते बॅटिंग करण्यासाठी. नक्कीच पवन एक विस्फोटक फलंदाज आहे आणि 3 फलंदाज बाद झालेत तर देखील पवनला प्रमोट केलं नव्हतं. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. संघर्ष सुरू आहे. धावा येत नाहीयेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. समीकरण कठीण होत चाललेलं आहे. आई गावदेवी सापाड या टीम समोर चेंडू शिल्लक 7, बनवायच्या धावा 31. सामना जिंकण्यासाठी ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का, परंतु फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का आई गावदेवी सापाड या टीमला 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 58. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 6, बनवायच्या धावा 30. 6 चेंडू आणि 5 षटकार मारावे लागतील. न्यू बॅट्समन पवन येत आहेत.
पवन भोईर. स्ट्राइक एंडला बॅट्समन आहेत जितेकेश गायकर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये येत आहेत भूषण गायकर. हे मैदान लकी आहे मानिवली या टीम साठी. मानिवली संघ कधीच खाली हात गेला नाहीये या ग्राउंड वरून. मुकेश गायकर यांचा हा संघ आहे. प्रतीक 11 मानिवली. मानिवली म्हटलं तर आमचे मानिवली गावचे पोलीस पाटील रघुनाथ मामा गायकर यांचं देखील खूप मोठं योगदान असतं. पहिला चेंडू आला डॉट बॉल. रघुनाथ मामा गायकर यांचं देखील आपण स्वागत करूया. मामा, आपण युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत असाल तर आपलं देखील स्वागत आहे. 5 चेंडू 5 षटकार मारायचे आहेत. पवन थोडीशी लेट आले मित्र म्हणेन कल्पेश, कारण की पवन एक विस्फोटक फलंदाज आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये चांगली बॅटिंग पवनने केली होती. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मिनिट 11व्या चेंडूवरती 4 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे. चला आरबी लोन वरप या टीमला विनंती असेल, बॅटिंग आहे तर आपण खेळाडू कक्षाकडे जायचं आहे. आणि साईका दिवाना सांगोडे संघ हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न.